शिवनेरी गोविंद पथक म्हणजे एक फॅमिलीच आहे आमची सगळ्यांचीच. ते लहान पोरापासून आपल्या त्या विभागात तो जागेवाला जो आहे तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो. आम्हाला जागा जरी अपुरी पडत असली तरी आम्ही आमच्या त्या मैदानाची एक नातं आहे. अक्षरशः सांगत होते की आमच्याकडे मैदान नाही, मैदान असं ते प्रॉपर आम्हाला मुलांना खेळायला जागा माझी पाहिजे. प्रेरणा मुलांना हे शाहू आंबेडकर, त्यानंतर शिवाजी महाराज आहे, शाहू महाराज आहे, त्यांच्याकडनंच भेटले. मला प्रो मधला अनुभव तू बोलायला गेला, शॉर्ट मध्ये सांगायला गेला तर गल्ली टू ग्लोरी होती आठवण असते. प्रो मधली आणि आपला गोविंदा पथक या दोघांमध्ये तुमच्याकडे अशी काय खास आठवण आहे? प्रो मुलांना मोटिवेट करण्यासाठी जे काय स्पीच दिल्या जातात, त्या कथा सांगितल्या जातात, त्याच्याबद्दलचं एक आहे ना एक छोटी क्लिप आणि काय आहे की आमच्याकडे असेल द्यावं असं वाटतं. नसेल तर तुम्ही तिथे जाऊन उभे राहा, पकडायला उभे राहा. तुम्हाला जी मदत करता येईल ती मदत करा. पण ते काय थराला म्हणजे प्रॅक्टिसला जावा, धराला नाही तर थराला कशाला तरी या, पण या बाबा एकदाच या. नमस्कार, हाय, हॅलो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये 2026चा पॉडकास्ट दहीहंडीचा. आणि या वर्षी तुमच्यासाठी काही खास घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे नवनवीन गोविंदा पथक. आणि असे गोविंदा पथक की त्यांच्याकडून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. एक उत्तम क्वालिटी म्हणजे उत्तम दर्जाचे असे कोच ज्यांनी असंख्य असे गोविंदा पथकांना घडवला, असंख्य मुलांना घडवला. तर हा जो पॉडकास्ट आहे तो स्पॉन्सर्ड आहे. स्वागत आहे तुमचं जोश फिशरीजच्या शॉपमध्ये, जे लोकेटेड आहे भांडूप पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव. इथे तुम्हाला मिळतील उत्तम क्वालिटीचे आकर्षक ॲक्वेरियम फिश, ते पण अगदी योग्य दरात. सोबतच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे फिश टँक्स, बर्ड्समध्ये खूप साऱ्या व्हरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच लिगल पेट्स तुम्हाला इथे मिळून जातील. आणि तुमच्या ॲक्वेरियम फिश, पेट्स, ॲनिमल्स यांची उत्तम काळजी घेण्यासाठी इथला स्टाफ अगदी तुम्हाला योग्य ते गायडन्स सुद्धा देईल. इथे तुम्हाला ॲक्वेरियमची होम सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. तर नक्की व्हिजिट करा आपल्या जोश फिशरीच्या शॉपला. आज आपल्यासोबत आहे शिवनेरी गोविंदा पथक आणि वैभव तुझं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खूप बरं वाटलं, कारण की गेल्या वर्षी एवढी वेटिंग होती की आम्हाला अक्षरशः टाइम भेटत नव्हता की कधी. आम्हाला सुद्धा एक असा उत्साह होता की आम्हाला शिवनेरी गोविंदा पथकासोबत पॉडकास्ट शूट करायचा, आम्हाला जाणून घ्यायचं काय आहे शिवनेरी गोविंदा पथक. कारण की शिवनेरी गोविंदा पथकाने जे केले ना गेल्या वर्षी भांडूपमध्ये, अक्षरशः प्रत्येक भांडूपकरांचा म्हणजे असं मानाने सांगू शकतो की आमचा गोविंदा पथक आहे, भांडूपमधला गोविंदा पथक आहे. शिवनेरी गोविंदा पथक अर्थातच प्रो गोविंदामध्ये त्यांनी त्यांची वाटचाल चालू केलेली आहे आणि अभिनंदन आहे त्यासाठी. आणि यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा जाणार आहोत पुढे. तर कसं आहे गोविंदा पथक, आपला शिवनेरी गोविंदा पथक? शिवनेरी गोविंद पथक म्हणजे एक फॅमिलीच आहे आमची सगळ्यांचीच. ते लहान पोरापासून आपल्या यंग जो वृद्ध गोविंद आहे तिथपर्यंत आमची एक बॉन्डिंग फार छान आहे. आणि अच्छा. सगळे सहकार्य करतात, विभागातील सगळे सहकार्य करतात. भांडूपमध्ये सगळ्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि इंडिव्हिज्युअली काय नाही, फिजिकली नसेल कोणी मेंटली सपोर्ट करत असतं. तुमच्यासारखे चांगले चांगले पॉडकास्टवाले आहेत जे आम्हाला पुढे नेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर सगळ्यांचं एकदा मनपूर्वक आभार की तुम्ही आम्हाला बोलवता आणि हे सगळं आमच्याकडनं घडवून घेता. अच्छा, सुरुवात कशी होती शिवनेरी गोविंदा पथकाची, सुरुवात कशी होती? बेसिकली शिवनेरी गोविंदा पथक इस्टॅब्लिश करायचं असं काही आमचं हेतू नव्हता. सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही 2007ची जिजामाता शाळेची बॅच, अच्छा. नुकतीच बॅच पास झाली होती आणि आम्ही 11वी-12वी मध्ये होतो. ओके. आणि बस असंच नाकर बसलो होतो आणि विषय निघाला की अरे काय दहीहंडी येते, काहीतरी, मग हा. काय कसं. त्यावेळेला फार मोजकीच पथकं होती आणि नावाजलेली होती. म्हणजे विभागातून भांडूपमधून विभागातून एक पथक असायचं अच्छा. नॉर्मली. तर आम्ही असं बसून विचार केला चला आपण दहीहंडी करूया. तर जेमतेम हातावरती बोटावरती मोजता येईल एवढेच मित्र, अच्छा. असे 10 ते 12. तर त्यांच्यामध्ये आम्ही थर लावले असेच. ओके. त्यांना काय टेक्निक नाही काय नाही, म्हणजे जसं आपण गल्ली बोळ्यात हा, बघतो म्हणजे आज आपला सण एन्जॉय करायचा म्हणून आपण ते एन्जॉय केलं. हां, एन्जॉय करण्यासाठी. म्हणजे गल्लीत जसं हंडी लावतो आपण, एक हंडी लावतो आणि गल्लीतली हां. 4-5 पोरं येऊन मग ती बरोबर. मजा करत असतात, मस्ती करत असतात. तसंच काहीसं असं वातावरण होतं आमच्या इथे. आणि आणि आम्ही ते थर रचले. 3-4 थर रचले. ते अच्छा. आम्हाला माहिती पडलं की संध्याकाळी लाला शेटमध्ये आणि काळ्या मैदानात आपली हंडी आहे. तर आम्ही 4-5 पोरांनी म्हणलं चला जाऊया. अच्छा. आणि तिथून आम्ही असेच थर रचले आणि आम्हाला एक छोटी रक्कम भेटली. किती होती त्या काही आणि रक्कम ती? त्या काळी ती रक्कम ती ₹300-400 होते. तेव्हाचे तेव्हाचे 300. ₹300-400 आणि आम्ही फार लहान आणि आम्ही ते ₹300-400 घेऊन घरी आलो. आणि आम्हाला असं असं उत्कंठा नव्हती की अरे आम्हाला एवढे पैसे भेटले, आता काय अच्छा. करायचं. मग आम्ही संध्याकाळी त्यावेळी असंच काहीतरी खाऊ वगैरे खाल्ला आणि आम्ही आमचा तो दिवस दिवस तुम्ही संपला. एन्जॉय केला. आणि नंतर परत पुढचं वर्ष आलं. हां. आता काय करायचं? नाही, 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 ह्या वर्षी आपण अजून फिरायचं. अच्छा. मग अजून फिरायचं, मग कसं? मग आधी 15 दिवस आधी तयारी चालू आहे. तू येणार का हंडीला? हं. तू येणार का हंडीला? मग विभागातील सगळ्या पोरांना आम्ही जमा केलं
आणि व्यवस्थितरित्या आम्ही 4 थर रचायला चालू केले. अच्छा. आणि ते 4 थर आमच्याकडे काही बॅकअप नव्हता. कोण मोठा माणूस नाही, की बाबा आमच्यावर लक्ष ठेवायला आहे, की बरोबर. पोरं पुढे जातायत. तर तो आमचा एक निशिकांत मोरे करून होता आणि त्याचा भाऊ होता मोठा विराज मोरे. अच्छा. त्याचे बाबा त्यांचं दुकान होतं त्या बाबांचं बेसिकली. तर ते बोलले, की "चला मी येतो करून." आणि त्यांनी आपला स्वतःचा मुलगा 4 थरावर चढायला तयार झाला. तयार झालं. म्हणजे तो आमचा एक प्रकारे टॉपर. मग आम्ही टॉपर. त्याला चढवलं, 4 तर रचले आणि त्यावेळेला काही टेम्पो वगैरे नव्हता. आम्हाला एवढे पैसे नव्हते चालतच सगळीकडे. आणि एवढा काय आम्हाला फायनान्शियल बॅकअप नव्हता. सो आम्ही काय केलं पूर्ण भांडूप. हं. म्हणजे इथून चालू केलं भांडूपमध्ये तर गावदेवी, तिकडनं वरती टेंबीपाडा, अच्छा. टेंबीपाड्यावरून वरती परत चालत, चालत, चालत आपण गाढव नाक्याला, गाढव नाक्यावरनं परत खाली कोकण नगर असं करत, करत आम्ही त्या दिवशी पूर्ण संपूर्ण दिवस पायी चालत फिरलो पूर्ण आणि चालत फिरला. जिथे 4 थर लावायची संधी भेटली किती ते आम्ही किती वेळा लावले तरी अंदाजे आठवतंय का? एक त्यावेळेला एवढं नाही, पण आम्ही 10-12 वेळा लावले. कारण का कसं होतं आम्ही त्याला असं नाही की स्टेज असेल तिथेच हंडी लावायची. अच्छा. आम्ही अशा ठिकाणी लावले की कोणत्यातरी मंडळाने हंडी लावली आहे हां. आणि ती मंडळातली पोरं तिथे एन्जॉय करतात. "दादा आम्ही थर लावू का?" हां. मग ते स्वखुशीने, "हां, तुम्ही लावा ना." मग आम्हाला लावायला त्यांनी चान्स दिला. मग त्यांनी काही त्यांच्या खिशातनं 4-5 मित्रांनी काढून ₹100-100 अच्छा, दिले अच्छा. आम्हाला हातामध्ये. तर ते पैसे जमवले आम्ही. मग नंतर मग आमची अशी सुरुवात हळू हं, हं, हं. झाली. पण म्हणजे मी बघायला गेलं तर बहुतांश म्हणजे गेल्या वर्षी जे आपण पॉडकास्ट शूट केले ना, तेव्हा सुद्धा मला वाटतं आठवतं 1-2 गोविंदा पथकांनी त्यांची सुद्धा वाटचाल अशीच होती काहीतरी. गल्लीमध्ये थर लावता-लावताच मग ते पुढे झालं आणि आता त्यांचं नाव खूप मोठं आहे. 1-2 गोविंदा पथकं होती. आता मी सांगू शकत नाही ॲक्युरेटली. पण आता मला सांग, की हे शिवनेरी गोविंदा पथक हे नाव का ठेवलं म्हणजे शिवनेरी गोविंदा पथकाचं? शिवनेरी गोविंदा पथक नाव ह्याच्यासाठी ठेवलं कारण का आमची प्रॅक्टिस सुद्धा आमचं जे कंपाउंड आहे किंवा आमचा बालेकिल्ला बोललात तरी चालेल. हां. जो मूळ आहे, तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो अच्छा. आणि पूर्ण आमचं कंपाउंड आहे. कंपाउंडच्या विभागातील रहिवाशी म्हणा किंवा आमचे इतर गोविंदा तिथे येतात. हां, तर त्या विभागात तो जागेवाला जो आहे तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो. हां. आम्हाला जागा जरी अपुरी पडत असेल तरी आमचं त्या मैदानाशी एक नातं आहे. बरोबर. म्हणजे एक टच आहे आम्हाला, की नाही आम्ही आम्ही जगात कुठेही नाही लागले आम्ही त्या जागेवर जरी थर लावले ना, हां. तर आमचे थर लगेच लागतात. आणि अच्छा. आम्हाला आजपर्यंत आम्हाला तिथे कधी मेजर इजा झाली नाहीये. जर तुम्ही पाहिलं असेल तर आमची जागा प्रोबॅबली 15 बाय 15 ची असेल. अच्छा. 15 फूट अशी आहे आणि 15 फूट अशी खूप लांब आहे. रस्ता आहे हां, म्हणून तो एक खूप लांब रोडच आहे. आहे. पण 15 फूट अशी आहे आम्हाला. हां. तर आम्हाला जागेवाल्याचा चांगला सपोर्ट आहे तिथे आणि रहिवाशांचा चांगला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही शिवनेरी गोविंदा पथकच नाव ठेवलं आणि शिवनेरी म्हटलं की आपल्या हां. महाराजांचं जन्मस्थान सुद्धा आलं. जन्मस्थान आहे. तर माझं असं परसेप्शन आहे की शिवनेरीवर जन्मलेला पोरगा हा जगात नाव करतो. बरोबर त्याच्यामुळे ते तर आहे. आम्ही शिवनेरी नाव ठेवलं. आणि मग तेव्हा 4 थर, 3-4 थराची जेव्हा जी सुरुवात झाली तुमच्या कॉलेजच्या नंतर, ते हं, म्हणजे असं सहसा तर रक्त होतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आत्तापर्यंत शिवनेरी गोविंदा पथकाचा 8 थरापर्यंतचा प्रवास आहे. हं, हं. कसा घडत गेला हा प्रवास? मुलं कशी येत गेली? अ, किंवा काय होतं मुलांचं? घडत गेलं म्हणजे आता कसं आहे, आम्ही पथक चालू केलं, बरोबर? हां. त्यावेळी आमचं एवढं काही ध्येय नव्हतं, की आम्ही 8 थरापर्यंत मजल मारू किंवा अच्छा. 7 थरापर्यंत मजल मारू, इव्हन 5 थरापर्यंत मजल मारू. आमचं काय असं स्ट्रेट फॉरवर्ड थर नव्हतं. बस 4 पोरांनी आणून येऊन चालू केलेला हं. गोविंदा होता. मग त्यावेळचे गोविंदा आजही आमच्या टचमध्ये आहेत. अच्छा. आज कुठे दुबईला आहेत, कुठे बाहेर आहेत. पण ते गोविंदा आला की आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. ओके. तर हा परिवार वाढण्याचं कारण म्हणजे मित्र. तर तू आलास किंवा मी आलो, माझा हां. मित्र, त्याचा मित्र. रेफरन्सनेच सगळे गोविंद इथे बरोबर. आले. सगळ्यात पहिलं माझा जो अनुभव आहे या गोविंदामध्ये, तो मी तुला शेअर करतो. कसं आहे, आपण जेव्हा एखादं चांगलं कार्य पाहतो, की हं. अमुक-अमुक ठिकाणी चांगलं कार्य होत आहे, तर त्याची पब्लिसिटी करायची गरज लागत नाही. बरोबर. तिथे ऑटोमॅटिक तुमच्या इथे गोविंदा जोडला जातो, की त्याला माहिती आहे, की इथे काहीतरी चांगलं काम चालू आहे. इथून काहीतरी घडतंय किंवा इथून काहीतरी इतिहास घडतोय. तर आपल्याला वाटतं, की आपण पण त्या इतिहासाचा भाग व्हावा. बरोबर. प्रत्येकाला वाटत असतं, की मलाही त्या इतिहासाचा भाग झाला पाहिजे. असंच सगळे गोविंद इथे जमा झाले, की काहीतरी घडवायचंय, काहीतरी करायचंय, काहीतरी साध्य करायचंय. अच्छा. त्याच्यातूनच सगळे गोविंद इथे येत गेले आणि परिवार असा वाढत गेला, पसारा वाढत गेला. खूप गोविंद सामील झाले. लांबून-लांबून गोविंद सामील झाले. डोंबिवलीवरनं, अच्छा. पनवेलवरून, त्याच्यानंतर आज आपला एक गोविंद आहे, तो अंबरनाथवरून येतात. 3 गोविंद ते सी-एस-टीवरून येतात. अच्छा. सी-एस-टीला राहायला आहेत. नाईट शिफ्ट करतात. ते सी-एस-टीला त्या सेंट जॉर्ज कॉन हॉस्पिटल आहे. तिथे ते अच्छा. लोकं काम करतात. संध्याकाळची ट्रेन पकडतात. कामावरून सुटल्यावरती परत प्रॅक्टिसला येतात. प्रॅक्टिस कंप्लीट करतात. 12 ते 12:30 वाजता ते परत शेवटची ट्रेन पकडून परत जातात. रात्री 2 वाजता झोपतात, सकाळी उठतात. हा पूर्ण दिनक्रम आहे. तर त्यांना इथे यायचं मोटिव्हेशन कशामुळे भेटतंय? कारण का इथे काहीतरी त्यांना भेटतंय. बरोबर. त्यांचं एक स्वप्नपूर्ती होते. त्याच्यामुळे ते इथे येतायत. आणि एक परिवार असा वाढतच चाललाय. आता किती आहे करंटली म्हणजे किती मुलं आहेत टोटल आपल्याकडे आता? आता असं बघायला गेलं तर आमचा एक शेवटच्या दिवसापर्यंत एक 200-250 चा काउंट असतो. काउंट आहे. काउंट असतो. थरामध्ये. अच्छा.
मग आता पुढे तुम्ही प्रो मध्ये गेलात. एक चांगली गोष्ट आहे. आमच्या भांडूपकरांना खरं अभिमान अशी वाटणारी गोष्ट आहे. प्रो मध्ये जाण्याचं एक इंटेन्शन काय होतं तुमचं? प्रो मध्ये जाण्याचं इंटेन्शन म्हणजे कसं आहे, आता अपग्रेड तर झालंच पाहिजे. बरोबर. आपल्याला पण वर स्टेज, अप्पर स्टेजला गेलं पाहिजे. आपण पाहतो जसं आपण आता आपल्या इथे आता हा सण नसून आता एक एक गोप्रो गोविंदा म्हणून एक खेळ म्हणून एक खेळ नावाजला म्हणून. जातोय. बरोबर. एक कुठेतरी त्याला एक कलाटणी भेटते. हं. जगामध्ये त्याला कुठेतरी आता एक लक्ष केंद्रित केलं जातं, की गोविंदा पण हा एक खेळ आहे. बरोबर. असा खेळ आहे जो इथे खेळला जातो. आता स्पेनला सुद्धा खेळला जातो हा खेळ. खेळ. ह्युमन पिरॅमिड म्हणून ते लोकं खेळतात खेळतात. चांगल्या प्रकारे. तसाच आपल्या इथे पण कृष्णाने चालू केलेला हा खेळ म्हणून खेळला जातो. बरोबर. तर त्याच्यामध्ये कसं आहे आता काहीतरी वेगळं करायचंय. जगाला पण दखल घ्यायला भाग पडलं पाहिजे. हं. आज जर का तुम्ही वेगळं काहीतरी इतिहास घडवलात तरच तुमची जगात दखल घेतली जाणार. अदरवाईज तुमची दखल घेतली जात नाही. बरोबर. तर तसंच काहीतरी करायची इच्छा होती. मुलांनी सपोर्ट केला, की नाही दादा आपण एलिजिबल आहोत. आपण प्रोसाठी तयार करू शकतो. जर ते करू शकतात तर आपण का नाही? ते पण बरोबर. हाडामासाचे आहेत आणि आपण पण हाडामासाचे आहेत. त्या जिद्दीने पोरांनी सपोर्ट केला आणि त्या मुलांच्या जिद्दीमुळेच आज मी इथे अच्छा. पर्यंत पोहोचलोय. कारण काही माझं एकट्याचं किंवा अजून कोणा एकट्याचं स्वप्न नव्हतं. हं. ते स्वप्न जेव्हा सगळ्यांनी बांधलं, की नाही हे सत्यात उतरवायचं, तर उतरवायचं. मग बरोबर. त्याच्यासाठी बाह्यकृत काही करावं लागेल, ते अच्छा. आपण करायला तयार आहोत. आणि त्या एक संघाने आम्ही स्वप्न बघितलं आणि ते साध्य केलं. पण असं तुम्हाला असं कुठे वाटलं नाही का? कारण की बघा, मगाशी तुम्ही सांगितलं की फक्त 15 बाय आणि ते उभा रस्ता. माझ्याकडे एवढी जागा शॉर्टेज आहे. एवढ्या मुलांना घेऊन जायचं सोबत. हे कुठे असं मला असं वाटलं नाही. कारण की गेल्या वर्षी खूप मला असं जाणवलं भांडूपमधले पॉडकास्ट होते ना, अक्षरशः सांगत होते की आमच्याकडे मैदानं नाहीयेत. मैदान असं तर एक प्रॉपर आम्हाला मुलांना खेळायला जागा भेटेल किंवा मुलांना सरावासाठी दहीहंडी म्हणजे प्रॉपर एक जागा भेटेल. बरोबर. आता एवढा मोठा गोविंदा प्रोच्या लेव्हलने जर चालायचा आहे. तर ती तर जागेवरती तुम्हाला कसं काय म्हणजे कुठले बघा, अडथळे आले की नाही आले? माझी प्रेरणा हे शाहू आंबेडकर, त्याच्यानंतर शिवाजी महाराज आहे, शाहू महाराज आहेत, हं. ह्यांच्याकडूनच भेटलेली आहे. मी साधं तुम्हाला उदाहरण देतो. बाबासाहेब आंबेडकरांना वर्ग होता बसायला, नव्हतं. पेन होतं, लाईट होती. नव्हती. त्यांनी कधी सांगितलं, "मला नाही लाईट सांगितलं. नाहीये, मला पेन नाहीये, मी कसं करू?" हं. संविधान लिहिलं ना, लिहिलं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ना, घडला ना इतिहास. घडला. तुम्ही तुमच्याकडच्या अडचणी धरून चाललात ना, तुम्ही कधीच स्वप्न पूर्ण नाही करू शकत. त्या बरोबर. अडचणींवर मात करायला शिका आणि इतिहास घडवायला शिकला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आपल्याकडच्या अडचणी कोणाकडे नाहीत. अरे, आपलं आयुष्य फार खूप चांगलं आहे रे. आपण सारखं बोलत असतो आपल्या आई-वडिलांना, की "अरे, मला ना हे नाही मिळत. लोकांचे आई-बाप नाहीयेत, तरी पण ते रस्त्यावर जगतायत." तर ते आतून आलं पाहिजे, की बरोबर. मला या अडचणीवर मात करायची आणि मी करणार. मी बरोबर. इतिहास घडवणार. लोकांना हसू देत, काय करायचं बोलू देत, किंवा जागा नसू देत, इतर गोष्टी नसू देत, तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा अभाव असू देत. आपल्याला करायचं आहे ना, आपण ठरवलं नाही करायचं, बरोबर. 100% करायचं. बरोबर. मग ते काय असेल, कसं असेल, काय करायचं ते आपण ठरवू. मार्ग हजार मिळतील, फक्त इच्छाशक्ती ठेवली पाहिजे. पॉइंट एकदम बरोबर आहे. कारण की खूप गोविंदा बोलतात, की आमच्याकडे जागा नाही. रस्त्यावरती प्रॅक्टिस करतो. आमच्याकडे मॅट नाहीये किंवा पाऊस असतो. काय म्हणजे हजार कारणं असतात. पण खरोखर दादाने एवढं भारी सांगितलं, की म्हणजे तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही आता प्रॅक्टिसमध्ये काय सेफ्टी वगैरे आपल्या मुलांसाठी असते? अ, आता आम्ही सेफ्टी फार चालू केली आहे. हां. कारण का कसं आहे, हा सण जरी एका दिवसाचा असेल, हं. तरी पण वर्षभर आपल्याला चालायचं आहे. बरोबर. कसं आहे, एखाद्याचं आयुष्य बिघडू शकतं याच्यामुळे. जिद्द वगैरे सगळं एका ठिकाणी आहे, हं. पण खेळ हा एका ठिकाणी आहे. खेळ बरोबर. खेळताना पण आपल्याला ते अ, आपलं म्हणजे सेफ्टी जपणं फार इम्पोर्टंट आहे. जसं मी सांगितलं मागे पण, की मी स्वतः एक फर्स्ट इयरचं सर्टिफिकेशन कंप्लीट केलंय. ॲट अच्छा. फर्स्ट इयर तरी मला देता आली पाहिजे. माझ्या गोविंदातला बरोबर. कोणी इंज्युअर झाला ना, तर त्याला फर्स्ट इयर तरी देता आली पाहिजे. तर त्याचं सर्टिफिकेशन पण केलं पाहिजे. प्रत्येक गोविंदातल्या कोणीतरी एका माणसाला तरी आपण फर्स्ट इयरचं सर्टिफिकेशन दिलं पाहिजे, की बाबा अच्छा. हा जो आहे लगेच, कारण का हा साहसी खेळ आहे. समजा 20 ते 25 फुटावरून एखादा गोविंदा पडतोय, हं. तो जमिनीवर पडला किंवा हातावर पडला, काही इंज्युअर होऊ शकते. साहसी खेळ आहे. हात थोडासा दुखापत होऊ शकते, बरोबर. एल्बोला दुखापत होऊ शकते, नीला दुखापत होऊ शकते. तर त्याला लगेच तिथे बर्फ शेकणं किंवा त्याच्यावरती काय उपचार केले पाहिजेत. हं. तर त्याचं सर्टिफिकेशन पण त्यांच्याकडे पाहिजे. ती यंत्रणा त्यांच्याकडे पाहिजे. तर त्याच प्रकारे आम्ही ह्यावेळेला मागच्या वर्षी आम्ही हार्नेसची सुद्धा अच्छा. प्रॅक्टिस चालू केली. काय होतं, मी बऱ्याच गोविंदांना बघितलंय. लास्ट डेला जो आयोजक असतो, त्या हं. आयोजकाने हार्नेस लावलेला असतो. हां. बरोबर आहे? आपला गोविंदा लहान असतो, बारका असतो. बरोबर. त्याला तो पूल जाणवतो. खेचला जातो खेचला म्हणजे. त्याला पूल हां. जाणवतो. म्हणजे त्याला जाणवतं, की अरे मला कोणतरी खेचतंय. कारण का तो ऑटोमॅटिक त्याच्या हातामध्ये आहे. हां. बरोबर आहे? त्याच्यामुळे सुद्धा थर पडतात. तर त्याची सुद्धा अनुभवलंय प्रॅक्टिस करणं गोष्टी. फार इम्पोर्टंट आहे, की तो पूल तुला सहन करता आला पाहिजे.
किंवा त्या हार्नेसवाला सांगायचं, बाबा आमचा गोविंदा आहे तर थोडासा तू लूज ठेव, जसा त्याची उत्कंठा येईल किंवा तो वरती वरती पोहोचेल तर तेव्हा तू तुझं काम व्यवस्थित करलंस तरी बरोबर. चालेल. पण ते पण फार इम्पॉर्टंट आहे, की त्याचा तो हार्नेस लावून पूल किती आहे, तर लोकांनी हार्नेस लावले पाहिजे, फर्स्ट एड दिली पाहिजे, मॅट लावले पाहिजे. इव्हन तुम्हाला एक सांगतो, की बरेच आज माझ्या पथकात पण असंच होतं, की बरेच गोविंदा प्रॅक्टिसला स्टार्ट फेजला येत नाहीत. अच्छा. स्टार्टिंगसाठी कोण येत नाही. हं. स्टार्ट करणं फार महत्वाची असते. कारण का तुम्ही जेव्हा चालता, तर तुमच्या मागे एक कारवान असतो किंवा तुमच्यामध्ये गर्दी नसते. जेव्हा त्याला समजतं, की नाही आता अरे बाबा हा कुठेतरी हं, चांगल्या हं. ठिकाणी पोहोचलाय, ऑटोमॅटिक तुमच्या भोवती सगळी गर्दी व्हायला चालू होते. तसंच काहीसं आमच्या गोविंदा पथकामध्ये स्टार्ट फेजला कोणी येत नाही. नंतर खूप गर्दी वाढत जाते. खूप गोविंदा इन्व्हॉल्व होतात. मग नंतर व्यवस्थित होतं. पण ते स्टार्ट फेजला जे असतात ना, ते फार इम्पोर्टंट आहे. कारण का आपण थर रचत असतो. खूप रिस्की ट्राय असतात. किंवा पकडायला जे हात वर करून उभे असतात ना गोविंदा, ते हात वरती चढणाऱ्या गोविंदाला धीर देत असतात. किंवा तू बरोबर. बिंदास चढ, माझे हात तुझ्यासाठी उभे आहेत. तर ते सगळ्यात मोठी सेफ्टी काय असेल ना, ते हात वर करून उभी असणारी मुलं आहेत. तर तीच त्याला धीर देतात. त्यामुळे सगळ्या गोविंदांनी आवर्जून प्रॅक्टिसला वेळ द्या. आपल्या गोविंदा पथकाला पुढे न्या. तुम्हीच पुढे नेणार आहे. बाकी कोण येणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वेळ देणं फार इम्पोर्टंट आहे. आता गेल्या वर्षी आपण प्रो खेळलो. मग प्रो मधला अनुभव कसा होता? प्रो पहिलंच वर्ष होता ते. येस. कसं वाटलं? मला प्रो मधला अनुभव तू बोलायला गेला शॉर्टमध्ये सांगायला गेला तर गल्ली टू ग्लोरी होता. अच्छा. कारण का आम्ही गल्लीमध्ये बघितलेलं, ज्यावेळेला मी पहिल्यांदा क्वालिफिकेशन राउंडला गेलो, माझ्या लिटरली हार्टबीट वाढल्या होत्या. कारण का 32 गोविंद आहेत. ते पण बरोबर. एकापेक्षा एक गोविंदा पथक आहेत. नावाजलेले गोविंदा नावाजलेले पथक आहेत. गोविंदा पथक होते. आजूबाजूला आपले फिरतायत. त्यांचं टॅलेंट, त्यांचा ऑरा, त्यांचं सगळं ते पूर्ण असं म्हणजे डोळ्यासमोर येणं हां. पटकन आणि तुम्ही एका छोट्या शहरातनं आलायत किंवा आम्ही छोटं शहर नाही, पण एका ठिकाणी येऊन असेल तुमचं बरोबर अजूनपर्यंत नाव शहरात. नाहीये कुठे, कोणी बरोबर. तुमची दखल नाही आणि घेतली आहे. पहिल्यांदा असं आपण काहीतरी पहिल्यांदा मोठं करतोय. हो. आणि तिथे आम्ही जेव्हा एंटर झालो त्या ऑडिटोरियममध्ये, कारण ऑडिटोरियममध्ये थर लावणं आणि रस्त्यावर थर लावणं फरक आहे. इज टू डिफरंट ब्रदर. खूप खूप वेगळं आहे ते. कारण का ऑडिटोरियममध्ये तुमच्यासमोर मीडिया आहे, लाईट्स आहेत, ज्युरी उभी आहे. तुला 10 जण बाजूला बघायला असे उभे असतील. तर हां. मग तू पेपर द्यायला गेलायस आणि तुझ्या हं. समोरच शिक्षक असा उभा आहे. तू आहे ते पण विसरून जाशील. अरे हा बरोबर. समोरच उभा आहे किंवा पहिल्या बेंचवरती तुझा नंबर लागलाय आणि शिक्षक समोरच आहे मग काय उभे. करायला? मग काय खरं नाही. म्हणजे आहे ते पण विसरायला होतं. आणि आम्ही गेलो तेव्हा आमची सगळ्यांची दिल की धडकन एकदम धड-धड-धड हां. होतं. काय करायचं, कसं करायचं काय माहिती. पण आम्ही ठरवलेलं की सगळं व्यवस्थित पार पडायचं आणि कृष्णाच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित झालं. अच्छा. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा काउंटडाऊन चालू होतो. हं. सगळ्यांना माहिती असेल काउंटिंग. तेव्हा जे 10 काउंटडाऊन 60 पासून चालू होतो. हं. 10च्या नंतरची जी धडकन असते ना ती खूप म्हणजे असे आपल्या दिलची धडकन कानापर्यंत ऐकू येते हां. ना, असं काहीसं वातावरण होतं. सगळं शांत, सायलेंट पूर्ण. सायलेंट आणि सगळे फक्त विचार करतात, की आता काय करायचंय? अच्छा. म्हणजे युद्धाच्या पूर्वीचा जो शंखनाद असतो, तसंच काहीसं वातावरण असतं तिकडे. अच्छा. मग तुला असा डिफरन्स जाणवला का प्रोमध्ये आणि आपला जो पारंपरिक गोविंदा आहे? डिफरन्स जाणवला? डिफरन्स तर आहे. खूप. डिफरन्स तर आहे. प्रोमध्ये काय वाटतो तो डिफरन्स जरा एकदा एक्सप्लेन कर ना आम्हाला? डिफरन्स म्हणजे बघायला गेलं ना, प्रो हा गेम प्रॉपर वेगळा आहे. खेळाडू वृत्ती आहे. हं. आणि पारंपरिक गोविंदा आहे. म्हणजे आपण परंपरेप्रमाणे जे चालत आलंय, हळू-हळू थर रचायचे, हंडी फोडायची. हां. आता तिथे हंडी नसते. तो बरोबर. गेम आहे. तिथे आपण सलामी पण देतो. ते टाईमात टाईमात तुला कंप्लीट कर. टायमिंग तिथे आपण सलामी देतो. पण पारंपरिकमध्ये कशी आपण एक कृष्णाची हंडी असते. हं. त्यात माखण असतं. मग ती हंडी फोडायची आहे. ती अच्छा. आपल्याला हंडी फोडायला भेटणार. मग ते आपण हंडी फोडणार. मग आपण खाली उतरणार. मग ते आपण थोडंसं नाचणार, एन्जॉय तिथे तो फील करणार. नाही तो भेटत आहे. थिरकणार. येस. तिथे हां. आपण डीजेवर थिरकणार 10-15 मिनिटं. म्हणजे हां. 2 मिनिटं हंडी लावली की 10 मिनिटं नाचायचं. बरोबर. सो तो पारंपरिक आहे. मग तो अच्छा. बाजा, बरोबर. त्याच्यानंतर ताशा म्हण किंवा बँजो, डीजे ह्याच्यावरती आपण अंग थरकतं. तर ते बघायला भेटत नाही. ती मजा तिथे नाही ती भेटत. मजा नाही. पण तिथे एक गेम आहे. एक ऑलिम्पिकचा तुला फील येऊन जाईल, अच्छा. की तू कुठेतरी ऑलिम्पिकमध्ये खेळतोयस, लोकं तुला बघतायत हं. आणि तुला चांगला तुझा गेम सादर करायचा असं काहीसं असतं तिकडे. मला एक गोष्ट सांग, की जेव्हा तिथे तुम्ही सॉरी आपला जो प्रो गोविंद आहे, हं, तिथे खेळल्यानंतर त्याच्यानंतर आपला दहीहंडी सण येतो. बरोबर. तिथे जी केलेली मेहनत आहे, तिचा उपयोग तुम्हाला इथे दहीहंडीच्या दिवशी होतो का? 101% 101% होतो. कारण कसं आहे, गेम फक्त नाव जरी वेगळं असेल तर गेम एकच आहे. हं. म्हणजे तू क्रिकेट खेळतोयस, T20 खेळतोयस, बरोबर आहे. हं. तू बॅटिंग करतोयस, तर त्याचा उपयोग तुला वन डेमध्ये पण होणारच आहे. होणार आहे. साहजिक आहे. 20-20 मध्ये काय तुला फास्ट खेळायचंय. इट्स अ 20-20. बरोबर. तुला 20च ओव्हर दिले गेलेत. त्यात तुला किती मारायचेत मार. तिथे 50 ओव्हरमध्ये
मग तू विचार कर किती टार्गेट करशील. जर 20 बरोबर. ओव्हरमध्ये क्रिकेटर 200-250 रन करतात, तर वन डे मध्ये किती करतील? 400 करू शकतात की 400 नाही? आरामात करा. तसंच काहीसा गेम आहे. हा टाईमाचा गेम आहे. तिथे फक्त तुला टाईम नाहीये बाहेर. हं. फक्त तुला तुझे थर जास्त रचायचे आहेत अच्छा. तिथे. पण त्याचा फायदा इथे होत असेल ना होतो. त्या दिवशी, त्यांच्या येस, दिवशी. कारण का तुझे एंड्युरन्स लेव्हल वाढते, तुझी पॉवर वाढते, तुझा स्टिफनेसपणा वाढतो, तुझा थर घ्यायचं धावत जाऊन तुला स्टेबिलिटी आणायची हं. आहे. कारण का तिथे टायमिंगचा खेळ असतो बरोबर. मग तुला तेवढं तिथे जाऊन थरात जाऊन तुला उभं राहायचं आहे. विदिन अ सेकंड तुझा वरचा पण लगेच येणार आहे. तो टायमिंगचा खेळ असतो. तुझी पॉवर पण वाढते, मेंटॅलिटी वाढते लोकांची. आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अच्छा. त्या गोष्टी आपल्याला नंतर सुद्धा पूर्ण आयुष्यात कामाला येतात. त्या हंडीपुरता पण नाही. अच्छा. एकाग्रता म्हण किंवा तुझी सिद्धी, एकाग्रता या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला हंडीमधनं शिकवू शकतो आपण. पेशन्स आहे, तुला जाऊन थरात उभं राहायचं की नाही वरचा उतरेपर्यंत मला धीर सोडायचा नाहीये. ती खिंड तुला लढवायचीच आहे. अच्छा. तर ते पण आपल्या आयुष्यात शिकू शकतो, की मला हे करायचंच आहे. तो जोपर्यंत येत नाही खाली तोपर्यंत मी थर सोडू शकत नाही. मी तिथे पाय टाकलाय, मी त्या थरावरती उभा आहे म्हटल्यावरती माझा वरचा गोविंदा सेफली खाली येत नाही. तोपर्यंत मी काय तिकडनं हलणार नाही. ही माझं कर्तृत्व आहे आणि मला ते करायचंय. तसंच काहीसं आहे आपलं. मग गेल्या वर्षी काय होती? मुलांना ट्रेनिंग कशी दिली होती म्हणजे प्रो गोविंदाची? गेल्या वर्षी प्रो गोविंदासाठी आम्ही फार ट्रेनिंग केली होती, की नाही आपण प्रत्येक सेकंद आपण कसा कमी करू शकतो किंवा कुठे आपण अजून त्यात ॲड ऑन होऊ शकतो. कुठे आपण प्रत्येक ट्राय आणि त्याच्यानंतरची ट्राय बेस्टच झाली पाहिजे. अच्छा. तर त्याच्यावर आम्ही फार फोकस करत होतो, की नाही अजून टाईममध्ये थोडं आपण काय करू शकतो, कुठे काय करू शकतो. पोरांची फिजिकल कशी वाढवू शकतो, त्यांची स्ट्रेंथ वाढवूया, फिजिकल स्ट्रेंथ वाढवूया, मेंटली स्ट्रेंथ फार इम्पोर्टंट म्हणजे गरजेची आहे. जसं बोलतो आपण, की युद्धभूमीमध्ये खेळ खेळण्याआधी तुमची मनभूमी तयारी पाहिजे, की मला हे उतरायचंय आणि त्याच्यात उतरताना तुम्हाला एकच माहिती आहे, की मला मला जिंकायचंय. हं. तुमचं सगळं इथून चालू होतं, की मला जिंकायचंय. बरं. मेंटली प्रिपेअर मला जिंकायचं. तुम्ही जिंकणार. तर तुम्ही विचार केला तुमच्या मनामध्ये संभ्रम आला, जसा अर्जुनाला आला होता कुरुक्षेत्रामध्ये, की त्याने हत्यार टाकलं होतं. तर तुम्हाला इथे श्रीकृष्ण बनायचंच आहे, की बाबा तू तू तुझं गांडी उचल, नाहीतर आता काही खरं नाहीये. खरं नाहीये. तसं त्या मुलांना संभ्रमातनं बाहेर काढावं लागतं. बाबा तुझं गांडी तुझ्याकडे कॅपॅसिटी आहे. तुझ्याकडे सगळं आहे. तुझी ताकद आहे, कॅपॅसिटी आहे. तू करू शकतोस. फक्त त्याला जाणीव करून दिलं पाहिजे, की तू करू शकतोस. बरोबर. तर ते करणं फार इम्पोर्टंट. त्याची तयारी आम्ही फार केली होती मेंटली, ओके. की आपण करणार, आपल्याकडनं होणार आहे. आपण का नाही करू शकत? त्याची तयारी आम्ही फार केली होती. मुलांच्या डोक्यात ते फिक्सच म्हणजे फिक्स केलं होतं. फिक्स केलं होतं, फिक्स की हे करायचं आहे. हे आता करायचं आहे. यावर्षी काय अपडेट? ह्या वर्षीचा अपडेट आहे, की आम्हाला टायटल जिंकायचंय. सगळ्यांना तर सगळ्यांचे आम्ही प्रयत्न आहेत. प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू यावर्षी पण आणि यावर्षी थोडं त्याच्यापेक्षा अपग्रेड करू. मागच्या वेळेपेक्षा आम्ही चांगला खेळ खेळायचा प्रयत्न करणार आहे यावर्षी आणि त्याची तयारी सुद्धा आम्ही आतापासूनच चालू केली आहे, की हळू मुलांना त्याच्या इंटेन्सने खेळवायचंय. त्यांची फिजिकल स्ट्रेंथ चालू करूया, बरोबर. मेंटली स्ट्रेंथ चालू करूया. त्यांच्या मनात ते बिंबवायचं, की आपल्याला हे घडायचंय, हे करायचंय, हे करायचंय. ते बिंबवायला पण आम्ही चालू केलं आणि ते तर आता एक अशी गोष्ट मला अशी विचारावीशी वाटते, की आठवण असते प्रत्येक गोष्टीची एक आठवण असते. प्रो मधली आणि आपला गोविंदा पथक. या दोघांमध्ये तुमच्याकडे अशी काय खास आठवण आहे? प्रो मधली आठवण म्हटलंस ना, तर प्रो मध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही सिलेक्ट झालो हीच मोठा क्षण होता अच्छा. आमच्यासाठी आणि आम्ही खूप खुश होतो, की आमचं सिलेक्शन झालं. हां. म्हणजे सिलेक्शन होऊन फायदा नसतो. त्यानंतर क्वालिफिकेशन राउंड सुद्धा असतो. बरोबर. तर ते आपल्याला कर्तृत्व पण गाजवायचंय. तर ते कर्तृत्व सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे गाजवलं. त्याच्यामध्ये आम्ही अ, त्या टेबल पॉइंटमध्ये आम्ही 3रा नंबरवरती आलो. हं. त्याच्यानंतर आम्हाला डोममध्ये पण खेळायची संधी भेटली. हां. डोममध्ये खेळताना सगळ्यात महत्त्वाचा आठवणीचा क्षण म्हणजे आमच्या त्या डोममध्ये 7 थर इंटेंड झालो आम्ही. हं. आणि ते माझ्या जिव्हारी लागलेला तो एक खेळ होता, की बरोबर. माझ्या फार जिव्हारी लागला तो, की अरे आपण थोडक्यात हुकलो. थोडक्यात झालं. आणि नक्कीच मी स्वॅट अॅनालिसिस त्याच्यावरती करीन आणि पुढच्या वर्षी चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न करीन आणि सगळ्या गोविंदांना चांगला खेळून पण दाखवीन, की आम्ही पण खेळू शकतो. नक्कीच. आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. नक्कीच. आणि तुम्ही Instagramवरती जर सर्च केलात ना शिवनेरी गोविंदा पथक यावर्षी सुद्धा शुभारंभ झालेला आहे आणि आता त्यांची तयारी सुद्धा चालू झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये मला एक असं मुलांची जी बॉन्डिंग आहे, आता एवढ्या मुलांचा घोळका आहे, जवळ-जवळ 200-250 मुलं येतायत. प्रॅक्टिसला असतील किंवा दहंडीच्या दिवशी. या मुलांचं इंटरनली बॉन्डिंग कसं आहे? इंटरनली बॉन्डिंग बघायला गेलं तर आमचं एक खेळीमेचंच वातावरण आहे. हं. आम्ही एक पारिवारिक म्हणूनच वागत असतो. हां. त्याच्यामुळे आमचे बरेच सारे उपक्रम पण वर्षभर चालू असतात. शिवजयंती आहे म्हणा किंवा आमची पिकनिक काढतो आम्ही. एक वार्षिक सहल घेऊन जातो. हां. शिवजयंती आहे. त्याच्यानंतर आम्ही ट्रेक सुद्धा करतो बरेच गोविंदा अच्छा. एकत्र मिळून वगैरे. त्याच्यानंतर आम्ही बराच कुठे ना कुठे हातभार लावायचा आमचा प्रयत्न चालू म्हणजे एक असतो. सामाजिक सुद्धा वाटचाल थोडीशी सामाजिक असते येस. कुठे ना कुठे. तर आमचे ते अशीच पारिवारिक चालू असतं म्हणजे काही ना काहीतरी उपक्रम आमच्याकडे चालू असतात. त्याच्यामुळे आम्ही वर्षभर बॉन्डिंगमध्येच असतो, टचमध्ये असतो, की नाही हे काम, ते काम, ते काम असं
अच्छा. आणि मला एक गोष्ट अशी ऐकायला आली, की म्हणजे मी अजूनपर्यंत जाऊन ती गोष्ट बघितली नाहीये. मला माझे खूप मित्रमंडळी सांगतात, की जाऊन तू बघ. शिवनेरी गोविंद पथकाचं जेव्हा प्रॅक्टिस चालू असते रात्री, तेव्हा मुलांना मोटिव्हेट करण्यासाठी एक स्पीच असतं. ते स्पीच ऐकल्यावरती प्रत्येक गोविंदा नाही चार्ज झाला ना, चॅलेंज असतं प्रत्येकाला. तो चॅलेंज म्हणजे तो असा चार्ज झालाच पाहिजे जागेवरती. ते काय असतं स्पीच म्हणजे ते देण्यामागचा काय हेतू आहे? देण्यामागचा हेतू म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टी सुद्धा लोकांना माहिती पडल्या पाहिजेत. हं. आपल्या गोविंदांना. कसं आहे त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देणं फार इम्पोर्टंट आहे. जसं तुम्ही रामायणात बघाल, ज्यावेळेला हनुमानची शक्ती सर्व सीज करून दिली होती आणि ज्यावेळेला सीतेला शोधण्यासाठी जेव्हा तो आपल्या दक्षिण भागात जातो आणि त्याला आता समुद्र लांघायचा असतो. त्याला माहिती नसतं की मला उडता पण येतं. बरोबर. आणि जो जांबवंत असतो त्याला आठवण करून देतो, हं. की बाबा तू महाबली शक्तिशाली आहेस. तुझा जो शकतो. विसर झालाय तो परत तू आण हां. आणि तू इकडनं उडी मार आणि सीतेला शोधून घेऊन ये. म्हणजे त्या मुलांना आठवण करून द्यावं लागतं, की बाबा तुम्ही पण कुठच्यातरी पूर्वजांचे आहात कोणतरी. बरोबर, तुमच्याकडे पण ती ताकद आहे. तुम्ही करू शकता. बरोबर. तुम्ही तुमचा विसर नका करू. त्याच प्रकारे काहीसं असं तिकडे आम्ही मोटिव्हेट करायचा प्रयत्न करत असतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. मी त्या हिशोबाने आमच्या स्पीचमध्ये बोललो. अ, छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू होते व्यंकोजी राजे, जे हं. दक्षिणेत होते आपल्या जिंजीला. हं. तर त्यांनी असं ठरवलं, की मी आता वैराग्य धारण करतो. हं. मला आता वैराग्य धारण करतोय मी आता. शिवाजी महाराजांना माहिती पडलं, की माझा बंधू असं-असं करण्याच्या मध्ये आहे. तर त्यावेळी ते बोलतात, की "अरे, आम्ही तुम्हास वडील मस्तकी आहोत. तर तुम्ही चिंता कशाची? पराक्रमाचा तमाशा दाखवा." समजलं. तर हे अशी काही वाक्य आहेत इतिहासातली म्हणा, महाराजांची, शाहू महाराजांची, पेशवे बाजीरावांची म्हणा, संभाजी महाराजांची आहेत. हं. तर त्याच्यातूनच आपल्याला स्फूर्ती भेटते. कृष्णाची आहेत, महाभारताची आहेत. एवढं सगळं वेद आहेत आपल्याकडे. त्याच्यातूनच आपल्याला ही स्फूर्ती भेटली पाहिजे. तर त्याच्यातूनच आपल्याला स्फूर्ती भेटली. बघा ना, महाराजांनी किती छान उदाहरण दिलंय, की "अरे तुम्ही मला पराक्रमाचा तमाशा दाखवा." हं. तमाशा कसा दाखवायचा आहे? पराक्रमाचा दाखवायचा आहे. पराक्रमाचं तसाच तमाशा आपण मैदानात दाखवा पराक्रमाचा. बघा तुमचं नाव होणार की नाही. तुम्ही असं मेंटली तयार करा स्वतःला, की आम्ही आता हंडीमध्ये जातोय किंवा मी हं. थरावर चढतोय, तर माझं काम आहे शौर्य दाखवायचं. आणि हा शौर्याचाच खेळ आहे. वर जाऊन 20-22 फुटावर जाऊन तुम्हाला उभं राहायचं अधांतरी आणि ते तुम्हाला त्या ताकदीने उभं राहायचं. ते थर पण व्यवस्थित दिसले पाहिजे. तिथे पडायचं नाहीये. हं. तर मग ती स्फूर्ती कुठून येणार? ते आपल्या महाराजांकडनं म्हणा किंवा आपला जो हा इतिहास आहे त्यातूनच आपल्याला स्फूर्ती भेटणार आहे. तर तसंच काहीसं मी पोरांना मोटिव्हेट करत असतो, की नाही आपल्याला हे करणं भाग आहे. आपल्याला हे करायचंय. त्यांनी केलंय. तर पावनखिंड घ्या. इतिहासच हां, आहे. इतिहास आहे. इतिहासच आहे ना. आता पावनखिंडीचा बाजीप्रभू एवढे प्रहर जर ती खिंड लढवू शकतात, एवढ्या ताकदीनिशी न बरोबर, झोपता, न थकता, तर आपण का नाही करू शकत? आपण पण त्यांचेच पूर्वज आहोत ना. बरोबर. आपण कोण आहोत? आपण पण त्यांचेच पूर्वज आहोत. तर त्यांनी केलं तर आपण का नाही? मग ती एक बोलतात ना, एक एक आपल्याला एक इच्छा लागते, नाही, मग आपण पण करू शकतो. तसंच काहीसं मी त्यांना मोटिव्हेट म्हणजे करत असतो. एकंदरीत की म्हणजे पुस्तकामध्ये वाचलेला इतिहास हो. आणि ज्या गीता, भगवद्गीता जे काही असेल, त्याचप्रमाणे आपला इतिहास, जे पौराणिक कथा आहेत आणि किंवा मूव्हीजमध्ये बघितल्या जाणाऱ्या कथा, ते फक्त तेवढ्यापुरतंच लिमिटेड नाही ठेवलंय. त्या त्याच गोष्टी रिअल लाईफमध्ये मुलांच्या डोक्यामध्ये बरोबर. फिट करून ती एक ऊर्जा तुम्ही निर्माण करण्याचा ती प्रयत्न केलाय. अंगीकारता पण आली पाहिजे ना. बरोबर आहे. फक्त वाचलं, बघितलं म्हणजे झालं नाही. नाही. तर ते शौर्य हां. पण तुम्ही दाखवा. त्याच त्वेषाने लढा. त्या त्वेषाने तुम्ही तयार व्हा. का नाही करू शकत? किती बरोबर. चपळाई. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मागच्या वर्षी मला ती रिअलाईज झाली. आमच्या इथे रिलेचा एक गेम होता. अच्छा. रिलेचा एक गेम होता प्रोमध्ये. त्यामध्ये बॅटन वरती जायचा, बॅटन खाली आणायचा. म्हणजे तो हां, मेसेजर आहे बघितलेलं. आणि ती बॅटन घेऊन परत पळायचं. तर पूर्ण चौकोनाचा राउंड मारायचा हां. आणि त्या त्या त्वेषाने पळायचा. न चुकता, न डगमगता. बाहेर गेलात तर मायनस पॉइंट हं, वगैरे असं मायनस. काही त्याचे हे रूल्स होते. तेव्हा मला आठवलं, तुम्ही जर छावा पिक्चर बघितला असेल. हं. छावा पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल. बघितलंय. त्याच्यामध्ये बघा ना, तो मेसेज पोहोचवायचा असतो पन्हाळगडावरून. हां. तेव्हा तो धावत निघतो. काय धावला असेल रे तो मेसेज पोहोचवायला महाराजांपर्यंत. हां. म्हणजे गनिम पोहोचायची त्याला आधी पोहोचायचंय. ना काय तुम्हाला घोडा, गाडी, काय रस्ता नाही, काय नाही. त्या काट्याकुट्यातून तुम्हाला धावायचंय. काय धावले असतील ते लोकं. मला ते आठवतं म्हणजे सळसळत रक्त असं पटकन अरे बाबा तो धावू शकतो का आपण का नाही? बरोबर. म्हणजे आपण जर हे नाही केलं तर महाराजांचा जीव धोक्यात आहे. काय हं. त्वेषाने धावला असेल तो? बरोबर, तो द्वेष तुमच्यामध्ये आला पाहिजे. त्या बरोबर. उत्कंठेने तुम्ही खेळला पाहिजे.
प्रत्येक गेम त्या उत्कंठेने खेळाल ना, त्यावेळी तुमचा विजय 100% होणार. नक्कीच. तर आता जसं सांगितलं दादाने, की मुलांना मोटिव्हेट करण्यासाठी जे काही स्पीच दिलं जातं, ज्या कथा सांगितल्या जातात, त्याच्याबद्दलचं एक आहे ना एक छोटी क्लिप आहे, ती आमच्याकडे आलेली आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. बघा कशी वाटते क्लिप. जात कसली आहे विश्वास ठेवा. आपण कोणाच्या वंशाला दुसरू नका. त्याला जाताना सगळ्यांना टोकात जावा. एकेकाने असे उभे राहणार. आज पुऱ्या भांडूप काय पुऱ्या मुंबईला समजा शिवनेरी कोण आहे आणि शिवनेरी पथकात आलेला प्रत्येक गोविंदा कोण आहे प्रत्येकाची ओळख निर्माण झाली तर पाहिजे. बाकीचे जे गोविंदा पथकं आहेत, अजून इतर गोविंदा पथकं ते कसे आपले एक भावकी, बांधिलकी फॅमिली आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडून काय असं एक त्यांना एक मोटिव्हेट करण्यासाठी एक काय असेल? सगळ्या गोविंदांना पथकांना एकच विनंती आहे की सेफली खेळा. हं. कोणाला इंजुरी होऊ देऊ नका. हं. आपल्या सणाला गालबोट लागेल असं काही करू नका. कारण का कसं आहे, आपला एक जरी गोविंदा इंजुर्ड झाला ना, हं. तर खूप त्याचा बोंबाटा होतो, बरोबर. की हा खेळ असा आहे, हा खेळ तसं आहे, हा खेळावर निर्बंध लागले पाहिजे, नाही केलं पाहिजे, हं. हे कशाला करताय? सो कसं आहे, बोलणारे भरपूर आहेत. आपल्या खेळातच ठेवायचंय, त्याचं जतन करायचंय. ते जतन करणं आपलं कर्तव्य आहे. तर सेफली खेळा आणि खेळीमेळीने खेळा चांगलं आणि कोणाला इजा नाही होणार याची पूर्ण जबाबदारी बरोबर. घ्या आणि तुम्ही सुद्धा अपग्रेड व्हा. हं. आणि मला अशी इच्छा आहे की आपल्या पण भांडूपमधनं बरेच पथकं पुढे नावाजूत यावीत. बरोबर. त्यांची कॅपॅसिटी पण आहे. सो तुम्ही पण ट्राय करा, प्रयत्न करा. होणार तुमच्याने पण कारण आम्ही नक्कीच. केलं तुम्ही पण करू शकता आणि चांगले खेळू शकता. आज भांडूपचं नाव प्रोमध्ये आहे. उद्या विश्वविक्रमात पण येऊ शकतो. नक्कीच. तर प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा, होणार सगळ्यांनी. नाही, आता मला सुद्धा एक गोष्ट आठवली म्हणजे मगाशी जसं बोलले ना दादा, की पौराणिक कथा, इतिहास एक वाक्य होतं, "केल्याने होत आहे रे आधी केलीची केलीची पाहिजे." पाहिजे. आणि नक्कीच जर प्रत्येक गोविंदा वारकऱ्याने जर ठरवलं ना, की आपण हे करायचं आहे, करू शकतो, हे नाही, ते नाही, रडत बसलं तर नाही होणार. म्हणजे इथं भरपूर प्रॉब्लेम येतात. मी सुद्धा एका गोविंदा पथकातला भाग आहे ना आम्ही. मी गोविंदाच्या दिवशी फक्त बाहेर असतो, पण बाकी दिवशी आपलं थोडं बिझी शेड्यूल असतं. त्याच्यामुळे पण ज्या गोष्टी कानावरती येत असतात ना, त्यातून समजते की नाही खूप अडचणींना फेस करावं लागतं. दहीहंडीच्या दिवशी सुद्धा खूप गोष्टी फेस कराव्या लागत असतात. पण त्यातून सुद्धा तारून जातो प्रत्येक गोविंदा. तो स्वतःला एक प्रूफ करत असतो की नाही मी करणार. त्या दहीहंडीच्या सणाच्या दिवशी का होईना, पण तो स्वतःला एक प्रूफ करतो की नाही मी गोविंदा म्हणून आहे. सध्याची घडीची परिस्थिती खूप वेगळी आहे. राजकारण आलं, त्या दिवशी सुद्धा थर लावायला किती जणांना भेटतात, नाही भेटत. म्हणजे कधी पाऊस पडतो, जास्तच पडतो, चिखल, मॅनेजमेंट या सर्व गोष्टी येतात. पण त्याच्यातून सुद्धा तो एक त्याचा खडतर प्रवास तो करत असतो. बरोबर. ओव्हरऑल बघायला गेलं प्रत्येक गोविंदा पथकाला नाही म्हटलं तरी म्हणजे खर्चिक बाब तर ही आहेच. बरोबर. म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिसपासून त्या दहीहंडीच्या सणाच्या दिवशी जो होणारा खर्च आहे, त्याचप्रमाणे आजकाल आयोजक आणि जी मॅनेजमेंट म्हणजे काय वेगळंच जे काय आहे चाललंय ते. आणि आता तर प्रोला जाणं म्हणजे एवढा खर्चिक बाब आहे. प्रत्येकाचं किट आणि या सर्व गोष्टी तुमच्याकडे कशा काय मॅनेज होतात? कारण एवढ्या मुलांचा मेंटेनन्स. मेंटेनन्स झाला पाहिजे सर्व. बरोबर. काय आहे, आता जो आपला हा गोविंदा पथक आहे बेसिकली, हं. तर हा सेल्फ फंडिंग चालतोय. अच्छा. शिवनेरी गोविंदा पथक. आपण कुठच्याही लोकांकडनं किंवा कोणत्याही माणसाकडनं किंवा कुठल्याही विभागात, पक्षातल्या असू द्या, विभागातील हं. कोणाकडनंही पैसे घेत नाही. सगळ्यात अच्छा. पहिलं आपण हा पूर्ण फंड जो आहे, जी काही सर्टन अमाउंट असेल ती पूर्ण सेल्फ फंडिंग करतो. अच्छा. तर सेल्फ फंडिंग करण्यासाठी आमच्याकडे बरेच उद्योजक आमच्या गोविंदा पथकात आहेत. बऱ्याच जणांचे बिझनेस आहेत, बरेच जण उद्योजक आहेत, काही सेल्फ फ्रीलान्सिंग करतात. हं. तर स्वतःहून आम्ही ही देणगी देतो, की आपला हा सण चालू व्हावा, चालत राहावा करून. अच्छा. आम्हालाही आवडतं, की जे परदेशात आहेत आमचे गोविंदा, हं. जे गोविंदा खेळतायत, पण काही कारणास्तव हां. पोटापाण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं. ऑफिससाठी ते बाहेर. आवर्जून आजही आम्हाला फंड पाठवतात, अच्छा. की बाबा दहीहंडी आली, सर्टन अमाउंट घे. मग त्या फंडमधून आपण त्यांचा पूर्ण मेंटेनन्स, त्यांचा इन्शुरन्स, प्रत्येक गोविंदाचा इन्शुरन्स काढला जातो आमच्या हां. गोविंदा पथकात. त्याचा इन्शुरन्स, त्यांचं जे काही नाश्ता पाणी असेल, हं. त्याच्यानंतर त्यांचं जे पाणी, नाश्ता, त्यांना जर काही दुखापत झाली, त्या दुखापतीचा खर्च हा सगळा आम्ही सेल्फ फंडिंग करतो. अच्छा. सगळा टोटल डॉक्टरपासून सगळं. जे काय लागत असेल किंवा नाश्ता पाणी म्हणा, हार्नेसचा खर्च म्हणा, मॅटचा खर्च म्हणा, सगळं सेल्फ फंडिंग सगळं. कारण का आपला गोविंदा हा फंड देण्यासाठी तयार झाला पाहिजे. बरोबर. कसं आहे, गोविंदातनं पोट नाही भरत कोणाचं. नाहीच भरणार आहे. नाही भरणार. त्याला उद्योजक बनवायचं काम पण आमचं आहे. अच्छा. तू बिझनेस कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझं काय लागायचं असेल, तुझा पहिला गिराईक मी बनेन.
बरोबर. चालेल तू चालू तर कर, म्हणजे तुला आपला माणूस पुढे आपला गेला माणूस पाहिजे, जातो ना पुढे, गेला पाहिजे. तुझा पहिला गिराईक मी बनेन किंवा मला नाही जमलं तर मी माझ्या रेफरन्स मध्ये कोणाला तरी देईन. तू माझ्या पथकातून तुला जे काय तुला उपयोगाला पडेल तू तू ते पोस्ट टाकत जा. बरोबर. तू आमच्या ग्रुपमध्ये तुला काय मदत पाहिजे असेल टाकत जा. अथवा तो एक मित्र आहे माझा आमचा गोविंदा पथकातला, तो फ्लॅट्स वगैरे विकतो. अच्छा. तर तो पण त्याची पोस्ट टाकतो की अमुक-अमुक किमतीत फ्लॅट आहे वगैरे. तर त्याला पण त्यातून बिझनेस भेटतो. बरोबर. बरोबर आहे. सो आम्ही त्याला आणि तो फंड देतो मग आम्हाला. बरोबर. तो आम्हाला फंड आहे. फंड म्हणजे आम्ही घेत नाही असं. पण बोलतो ना आपल्याला सेल्फ फंडिंग करता आली पाहिजे. आपल्या गोविंदा पथकातला पोरगा ज्यावेळेला शिकून मोठा होईल, तो चांगले पैसे कमवायला लागेल आणि त्यातून तुम्हाला तो एक प्रकारे सर्टन अमाउंट देऊन मग तो सेल्फ फंडिंग होईल ना, तर मजा येते. बरोबर आहे. कारण लोकांच्या जीवावर किती दिवस जगणार आपण. हां, कारण की हा पण गेल्या वर्षी आमच्याकडे खूप आलेला. कारण की भरपूर जण म्हणजे गोविंदा पथकं बोलत होते, की दंडीच्या दिवशी आम्ही बाहेर जातो. जेवढा खर्च होतो ना, त्याचा नाही भागात. अमाउंट सुद्धा तेवढी निघत नाही नाहीये. भागात. भले तुम्ही 7 थर लावा, 8 थर लावा. तेवढी अमाउंट सुद्धा निघत नाही. नाही, नाही. आणि एका आता मोठ्या अमाउंटसाठी जर थांबायचं झालं, तिथे खरोखर दिवसभरातला 3-3, 4-4 तास एका ठिकाणी जातायत. आता तुम्हाला सांगू हा खेळ आहे ना, फार मोठ्या लेव्हलला गेलाय. तुम्ही बघा ना, पहिलं आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा विभागात फार कमी गोविंदा पथक होते. बरोबर. आज भांडूपमध्ये तुम्ही मोजलात ना, तर 50 एक गोविंदा पथक आढळतील तुम्हाला. आरामात निघतील कुठून ना आरामात. कुठून. आणि आयोजक कमी आहेत. बरोबर, आयोजक पण त्यांना पण टाईम लिमिट आहे. पोलिसांचा टाईम लिमिट आहे, की 10 वाजता बंद करायचंय. बरोबर. त्याच्यामध्ये एवढी सगळी गोविंदा पथक येणार. हं. त्यांना लाईनीत उभं राहायचंय, चिखलात उभं राहायचंय, तिथे दमणार, मग तुम्ही दमून थर लावणार, मग तुम्हाला वेळ भेटणार. 3-3 तास उभं राहून तुम्ही थर लावणार, बरोबर. बरोबर? मग ती अमाउंट आपल्याला आता पहिल्या काळात पैशासाठी राहिला नाहीये. ते तर आहे. त्याच्यामुळे कसं झालं आता ती रक्कम तुम्ही जी लावतो आपण गोविंदा, ती भेटणं फार कमी आहे. आता तो पैशासाठीचा खेळ राहिलाच नाहीये. राहिलं. आता एक स्पर्धा म्हणा किंवा विश्वविक्रम करण्यासाठी, चांगलं खेळण्यासाठी, बरोबर. एकोप्याने राहण्यासाठी हा खेळ आलेला आहे आता, की आपण एकत्रित राहिलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. हं. ते संघटित व्हा, एकत्र व्हा आणि काहीतरी घडवा. नक्कीच. आणि आता या पॉडकास्टच्या आपण एंडिंगकडे येतोय. कारण की आता चाललंय पुन्हा एकदा यावर्षी दुसरं वर्ष हो. प्रो गोविंदासाठी आणि नक्कीच यावर्षी आम्हाला पुन्हा एकदा अभिमान वाटतोय, की आमच्या नक्कीच. भांडुपमधलं गोविंदा पथक पुन्हा एकदा प्रोसाठी सज्ज होतंय. त्याची तयारी आतापासून सुरुवात झालेली आहे. तर पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून आणि समस्त टीमकडून. आणि काय एक मेसेज द्यावासा वाटतो अजून? मला मेसेज द्यायचा म्हणालास तर मी सगळ्या गोविंदांना, माझ्या पथकातील असं नाही, हां. मी इतर गोविंदा पथकातील पण गोविंदांना नम्र विनंती करतो, की बाबा तुम्ही तुमच्या मंडळात जावा, हं. थराला उभे राहावा. थराला जायला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन उभे राहावा. हां. पकडायला उभे राहावा. तुम्हाला जी मदत करता येईल ती मदत करा. तुमचा टाईम द्या, वेळ द्या. तुमच्या पथकाला तुम्ही जर वेळ दिलात तर वेळेला तुमचं पथक तुमच्या पाठीशी उभं राहील. बरोबर. 100% उभं राहील. मग ते कुठलेही पथक असू देत. तुम्ही त्यांना वेळ द्या. ते तुम्हाला वेळेला तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्याच्यामुळे प्रॅक्टिसला जावा, प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करा. आपल्या पथकाला कुठेतरी स्टँड करा. माझी इच्छा आहे की सगळ्या गोविंदा पथकांनी प्रोमध्ये यावं, ट्राय करावं हं. आणि इलिजिबल सुद्धा व्हावं. तर बरोबर. ते करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिसला जावा आणि प्रॅक्टिसला जावा. घरात बसून काही साध्य होणार नाही. स्टेटसबाजी करू नका. प्रॅक्टिसला या. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आता कसं जसं मगाशी स्टार्टिंगला बोलला ना दादा, की दहीहंडी जशी जवळ येईल ना, तसा मॉप येतो. हो. स्टार्टिंगला प्रॅक्टिसला कोणीही नसतं. जसे 10-12 दिवस राहिले, की मग एक-एक जण येणार. मग त्याची जागा ॲडजस्ट करा. तेवढाच कोचला प्रॉब्लेम. बरोबर. मग शिडीचे प्रॉब्लेम, थरातले प्रॉब्लेम, जागेचे प्रॉब्लेम. ती वेळ निघून गेलेली वेळ असते. निघून गेलेली असते आणि दिवस कमी असतात प्रत्येकाकडे. त्याच्यामुळे हा एक मेसेज चांगला होता, की प्रत्येकाने थराला म्हणजे प्रॅक्टिसला जावा. धराला नाही तर ठरवलं. ठरवलं कशाला तरी या, पण या बाबा एकदाच या. तर थँक सो मच तुमचा एक धन्यवाद. बहुमूल्य वेळ दिलात आम्हाला. खूप बरं वाटलं तुमच्यासोबत चर्चा करताना. आणि आता पुढे जे पुढचं अपडेट असेल आपण बघू कधी ट्राय करू. प्रोमध्ये सुद्धा दादांना नक्कीच. भेटायला जाऊ तिकडे आणि तिकडेच बाकीचे गोविंदा पथके त्यांचं काय असेल ना, त्यांना कसं वाटतं ते नक्कीच जाणून घेऊ. चला थँक सो मच दादा धन्यवाद. आल्याबद्दल. थँक यू. थँक